बातमी आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची। शुरू में हम अक्षम हो गए, थोड़ा काम हो गए, आरएसएस की जरूरत पड़ती थी, आज हम बड़े हो गए हैं, सक्षम है, तो बीजेपी अपने आप चलती है। हे वक्तव्य आहे जे.पी. नड्डा यांचं। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय। वाजपेयींच्या काळामध्ये भाजप आणि सध्याच्या भाजप यामधील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे, तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे देखील अधोरेखित करायला जे.पी. नड्डा विसरले नाहीत। सुधीर मुनगंटीवार आपले राज्याचे मंत्री सध्या आपल्या सोबत आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते। सुधीरजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। जे.पी. नड्डा यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया? नाही, माझा त्यांनी कोणत्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला याची नाही, इंग्रजी वृत्तपत्रामध्ये त्यांनी एक मुलाखत दिलेली आहे, त्यामध्ये हे वक्तव्य केलेलं आहे। एक गोष्ट त्यांची खरी आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कोणताही राजकीय पक्ष नाही। भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना मुळीच झाली नाही। नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जिये चाच कामी, पडो देह माझा सदा ती नेमी। कोणतेही राजकीय उद्दिष्ट न ठेवता, सत्ता प्राप्तीचं लक्ष न ठेवता, फक्त देश देशाची प्रगती आणि सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना। एक संघ भारत, आपला भारत हा सुजलाम सुफलाम होता, वैभव संपन्न होता, पण आमच्या एकतेच्या अभावी काही स्वार्थी लोक जेव्हा असायचे तेव्हा या भारताला एकत्र जोडण्यामध्ये आपण कुठे कमी पडलो, असं पुन्हा कधी कमी पडता कामा नये। यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, तो कोणत्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी नाही। कारण मी स्वतः अशा कुटुंबात जन्म घेतला आहे जिथं माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे स्वयंसेवक होते आणि आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कोणत्याही पक्षाचा कोणताही व्यक्ती हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत त्या विचारधारेनुसार कृती आणि आचरण करू शकतो, सदस्यत्वाची पावती नाही। निश्चित, पण त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे की आरएसएसची आम्हाला आधी गरज पडत होती, आता आम्ही सक्षम झालेलो आहोत, आता भाजप वाढलेला आहे, त्यामुळे आम्हाला फारशी गरज पडत नाही। हे वक्तव्य थोडंसं, कारण आधी ओळख अशी आहे की भाजप म्हणजे संघ आणि संघ म्हणजे भाजप। नाही, ही काँग्रेसने मुद्दाम वातावरणामध्ये काही विशिष्ट जाती समूह धर्मामध्ये भीती निर्माण करून ही मतं घ्यावी हा प्रयत्न होता। तेव्हा मुस्लिम हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होत नव्हता। आता मुस्लिम समाजाचे अनेक लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात। एक सर्वव्यापी सर्वंकष विचारधारा आहे, जाती मध्ये संकुचित नाही। पण तेव्हा काँग्रेसचं माहित आहे विदेशी शक्ती का हात है, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का हात है, आता हे तर सर्व कालबाह्य झालं। तेव्हा काँग्रेसला निवडणूक जिंकण्यासाठी अशा वाक्यांचा उपयोग लागायचा। आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी जे म्हणाले की आम्हाला आता संघाची आवश्यकता पडत नाही असं ते म्हणाले नसतील असं माझं मत आहे। संघाची आवश्यकता म्हणजे संघाचा विचार, तो संघाचा विचार घेऊनच भारतीय जनता पार्टी आज कृती करते। निश्चित, धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी, आपण आपली भूमिका या संदर्भातली स्पष्ट केली त्याबद्दल। तर जे.पी. नड्डा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात भाजपचे नेते राज्यातले मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ही सविस्तर प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।